मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे, मात्र जरांगेंची ही मागणी अयोग्य असल्याचं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं। आंबेडकरांनी नांदेडमधील ओबीसी मेळाव्याला हजेरी लावली, तसंच मराठा आरक्षणावरून ओबीसी नेत्यांच्या भूमिकेला पाठिंबा सुद्धा दिलेला आहे। मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरल्यामुळे आता ओबीसी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। राज्याच्या विविध जिल्ह्यात ओबीसी मेळावे होत आहेत। रविवारी नांदेडमध्ये ओबीसी मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी हजेरी लावली, तसंच त्यांनी ओबीसी नेत्यांच्या सुरात सूर मिसळला। त्या जरांगे पाटलाच्या निमित्तानं असणारं नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणारं स्वागत केलं पाहिजे, पण त्याला असणारं सांगितलं पाहिजे, बाबा रे आमच्या ताटामध्ये येऊ नको। बाबा रे तू आमच्या ताटामध्ये येऊ नको। तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो। मनोज जरांगेंनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्याची मागणी केली आहे, मात्र ओबीसी संघटनांनी त्याला कडाडून विरोध केलाय। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी भूमिका ओबीसी संघटनांनी घेतली आहे। त्यामुळे जरांगे विरुद्ध ओबीसी संघटना असा सामना सध्या रंगलाय। जे 2004 पासून कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हा जो तुम्ही नाटक लावलेला आहे, तो 2004 चा जो जिया तुम्ही काढलेला आहे, जो आमच्या बोकांनी बसलेला आहे कुणबी म्हणून, कुणबी मराठा मराठा कुणबी, त्याला आम्ही न्यायालयात आव्हान दिलेलं आहे आणि तो जिया आम्ही रद्द करणार आहोत। मनोज जरांगेंच्या पहिल्या टप्प्यातील आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला होता। त्यानंतर राज्यातील प्रमुख नेत्यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली होती। त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचा देखील समावेश होता। आंबेडकरांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता, मात्र त्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध केलाय। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड।